चहाच्या टपरीवर चहा प्यायला जायचं आणि शेजारी ठेवलेल्या कचऱ्याच्या डब्यात कपांचा लागलेला ढीग बघून किती कप असतील याचा एक अंदाज घ्यायचा आणि त्यानंतर चहाच्या किमतीवरून चहावाल्याचा दिवसाचा, महिन्याचा आणि वर्षाचा बिझनेस किती होत असेल याचा हिशोब लावायचा. हा हिशोब लावणारा एकटा नसतो, त्याच्यासोबत त्याच्याच सारखा बिझनेसचा किडा डोक्यात असणारा एक मित्रही असतोच. अनेक मित्रांच्या दोस्तीत कित्येक वेळा सोबत बिझनेस करण्याची आशा ही त्यांच्या मैत्रीला टिकून ठेवणारा धागा असते. पण जबाबदाऱ्या वाढत जातात आणि सोबत बिझनेस करण्याचं स्वप्न लांब जातं. पण काही मोजके दोस्त असे असतात जे आपली दोस्ती तर टिकवतातच, पण सोबत बिझनेस करण्याचं स्वप्नही तितक्याच ताकदीने पूर्ण करतात. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन अशा बड्या प्लेयर्सचा ई कॉमर्सवर जम बसला असतानाच, कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना विदित आत्रे आणि संजीव बरवाल या दोन दोस्तांनी बड्या कंपन्यांना टक्कर देणारी एक छोटी ई कॉमर्स कंपनी उभारण्याचं स्वप्न पाहिलं. हे स्वप्न पूर्ण केलं आणि त्यांनी उभारलेली मीशो ही कंपनी आज ई कॉमर्सच्या स्पर्धेत आघाडीवर आहे. ही कंपनी कशी उभी राहिली, कंपनीला फायद्यात ठेवणारं मीशोचा बिझनेस मॉडेल काय आहे, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. दिल्लीच्या IIT मध्ये विदित आणि संजीव यांची मैत्री झाली. तो काळ होता 2015चा. सगळीकडे स्टार्टअपचा बोलबाला होता. या दोघांनाही काहीतरी बिझनेस सुरू करण्याची इच्छा होती, मात्र काय करायचं ते सापडलं नव्हतं. एकदा विदित आणि संजीव बँगलोरच्या कोरमंगला बाजारपेठेत फिरत होते, तेव्हा त्यांना एक कपड्याचं दुकान दिसलं. त्या दुकानाचा मालक दुकानातल्या कपड्यांचे फोटो काढून ते फोटो व्हॉट्सॲपवर शेअर करत होता. थोडक्यात व्हॉट्सॲप ग्रुपवर तो ते कपडे विकण्याचा प्रयत्न करत होता. हे बघून विदित आणि संजीव यांनी थोडा अभ्यास केला. त्यातून त्यांना समजलं की 40% विक्रेते आपली उत्पादनं विकण्यासाठी अशाच प्रकारच्या सोशल मीडियाचा वापर करत होते. याच त्यांच्या अभ्यासातून विदित आणि संजीवला आयडिया सुचली आणि त्यातूनच मीशोची पॅरेंट कंपनी फॅशनियर उभी राहिली. लोकल शॉपला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणायचं, त्यासाठी एक मार्केट प्लेस ॲप बनवायचं. या ॲपवर लोकल शॉप रजिस्टर करता येऊ शकतात आणि जिथून लोकल कस्टमर ऑनलाईन गोष्टी विकत घेऊ शकतात. या बेसिक आयडियामधून फॅशनियर हे ॲप विदित आणि संजीवने तयार केलं. मात्र फॅशनियर हा या दोघांच्या स्टार्टअप वर्षभरातच फेल गेला. मात्र त्यावर न थांबता फॅशनियरच्या आयडियाला आणखी मोठं रूप देण्याचं विदित आणि संजीवने ठरवलं आणि 2016मध्ये नव्याने दुसरी कंपनी सुरू केली. त्या कंपनीचं नाव होतं मीशो. मीशो फॅशनियरपेक्षा वेगळी होती, कारण फॅशनियरमधला एक वर्षभराचा अनुभव आणि मार्केटचा अभ्यास करत असताना विदित आणि संजीव यांच्या एक गोष्ट लक्षात आली होती की लोक ॲपवरून स्वतःसाठी शॉपिंग करत नाहीत, तर ते दुसऱ्यांना विकण्यासाठी वस्तू खरेदी करत आहेत. यातूनच मीशोला एक रिसेलर प्लॅटफॉर्म म्हणून बाजारात उतरवण्यात आलं. विदित आणि संजीवने सप्लायर म्हणून बिझनेस मॉडेल डिझाईन केलं, ज्याला B2B2C मॉडेलही म्हणतात. मीशोचं हे B2B2C मॉडेल आहे काय, तर या मॉडेलमध्ये एका बाजूला सप्लायर असतो आणि दुसऱ्या बाजूला रिसेलर असतात. सप्लायर त्यांच्याकडे असणाऱ्या वस्तू, कपडे मीशोच्या माध्यमातून डिस्प्ले करतात, तर दुसऱ्या बाजूला असणारे रिसेलर या डिस्प्ले केलेल्या वस्तूंपैकी त्यांना आवडणाऱ्या वस्तू खरेदी करतात. मीशोवर खरेदी केलेल्या वस्तू हे रिसेलर त्यांच्या दुकानातून, घरगुती बिझनेसमधून विकतात. इथे मीशो एक मीडिएटर म्हणून काम करते. प्रत्यक्षात जाऊन सप्लायरला भेटणं, त्यांच्याशी बिझनेस डील करणं, पैशांची घासाघासी करणं या सगळ्यातला त्रास नाहीसा करत मीशोने रिसेलर्सना लागणाऱ्या वस्तू एका क्लिकवर मिळवून देणं जमवलं. भारतात अशा अनेक महिला आहेत ज्या घरातूनच लहान व्यवसाय करतात. त्यात ज्वेलरी असेल, छोटेखानी कपड्यांचा व्यवसाय असेल किंवा घरात लागणाऱ्या लहान मोठ्या वस्तू विकणं असेल, या गोष्टींचा समावेश होतो. याच महिला वर्गाला कोअर कस्टमर ठेवून मीशोने बिझनेस मॉडेल तयार केलं होतं. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीशोची फ्री डिलिव्हरी ऑफर. पण यामुळे लोक मीशोचा वापर करत असले तरी मीशोला या ऑफरमधून पाहिजे तसा फायदा होत नव्हता. पण मीशोच्या फाउंडरने हे हेरलं होतं की यात ग्रोथ आहे. फ्री डिलिव्हरीवालं मॉडेल चालू ठेवायचं, तर मीशोला बिझनेस म्हणून काही फायदा होत नव्हता. त्यामुळे हातात थोड्याफार भांडवलाची गरज होती. त्याचवेळी मीशोला वाय कॉम्बिनेटरकडून फंडिंग मिळालं. शिवाय सेफ पार्टनर, सिक्वाया, शेनवाय, नॅस्पर्स, सॉफ्टबँक आणि फेसबुक सारख्या कंपन्यांनी देखील मीशोमध्ये गुंतवणूक केली. मीशोने कायम मार्केटच्या बदलत्या ट्रेंडनुसार बिझनेस मॉडेल सुधारत नेलं. बघता बघता सुरुवातीच्या 5 वर्षात मीशो 30,000 कोटींची कंपनी बनली. मीशोचं यश इतकं मोठं होतं की मीशोने अगदी कमी काळात ॲमेझॉन, स्नॅपडील, फ्लिपकार्ट सारख्या बड्या प्लेयर्सना युजर्स ग्रोथच्या बाबतीत मागे टाकलं. ॲमेझॉनची युजर ग्रोथ 13%, फ्लिपकार्टची 21% असताना एकट्या मीशोने 32% युजर ग्रोथचा माइलस्टोन गाठला. मीशोला या बड्या प्लेयर्सना मागे टाकणं जमलं ते कशामुळे, तर याचं पहिलं कारण म्हणजे मीशो सेलर टिअरिंग करत नाही.
सेलर टिअरिंग म्हणजे काय, तर ज्या कंपन्यांचे प्रोडक्ट ॲपवर आहेत त्या कंपन्यांच्या परफॉर्मन्सवरून ई कॉमर्स ॲप या कंपन्यांना रेटिंग देतात. ज्या कंपन्यांचा परफॉर्मन्स चांगला त्या कंपन्यांचा फायदा जास्त, असं धोरण काही ई कॉमर्स कंपन्यांचं असतं. मात्र यामुळे नव्याने व्यवसायात उतरणाऱ्या कंपन्यांच्या व्यवसायाला पाहिजे तशी चालना मिळत नाही आणि त्यामुळे नवीन व्यावसायिक मोठ्या प्लेयरच्या स्पर्धेत मागे पडतात. मात्र मिशो त्याच्या सप्लायर्समध्ये असा भेदभाव करत नाही. त्यामुळे फ्लिपकार्ट, ॲमेझॉनच्या तुलनेत जास्तीत जास्त नवे सप्लायर्स मिशोशी जोडले जातात. दुसरं कारण म्हणजे अलीकडेच मिशोने जाहीर केलेलं झिरो कमिशन धोरण. जवळपास 10 कोटी लहान मोठ्या व्यावसायिकांना डिजिटाईज करण्याचं मिशोचं स्वप्न आहे. मिशोला कमिशन देण्यापेक्षा या व्यावसायिकांनी स्वतःच्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करून पर्यायाने त्यांच्या आणि मिशोचाही बिझनेस वाढवावा, हा झिरो कमिशन धोरणामागचा प्लॅन आहे. मिशोच्या या धोरणामुळे मिशोवर इतर ई कॉमर्स ॲपच्या तुलनेत कमी किमतीत वस्तू मिळतात. एखादी वस्तू ॲमेझॉनवर 1000 रुपयाला मिळत असेल तर तीच वस्तू तुम्हाला मिशोवर 600 रुपयांपर्यंत मिळते. मिशोच्या बिझनेस मॉडेलमुळे एक चेन तयार होते, म्हणजे स्वस्त वस्तूंमुळे जास्त कस्टमर आणि जास्त कस्टमरमुळे जास्त सेलर मिशोला मिळतात. तिसरं कारण म्हणजे यानंतर मिशोने आणलेलं झिरो पेनल्टी हे धोरण. मिशोच्या सेलरने जर स्वतःहून ऑर्डर कॅन्सल केली तर त्यांना पेनल्टी लावली जात नाही. यामुळे सेलर मिशोला जास्तीची पसंती देतात. ॲमेझॉन मात्र सेलरचा कॅन्सलेशन रेट बघून त्यांच्यावर पेनल्टी लावते. आता जर मिशो सेलर टिअरिंग करत नाही, झिरो कमिशन झिरो पेनल्टी धोरण राबवते, तर मग मिशो पैसा कसा कमवते? तर मिशोचा पहिला इन्कम सोर्स आहे परफॉर्मन्स ॲडव्हर्टायझिंग. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची मिशोवर जाहिरात करायची असेल तर ठराविक अमाऊंट भरून तुम्ही ती करू शकता. हे गुगल लिस्टिंगसारखं काम करतं. म्हणजे प्रोडक्ट सर्च केल्यावर स्पॉन्सर प्रोडक्ट तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दिसतं. यात तुम्ही तुम्हाला हवं तसं ॲड कॅम्पेन तुमच्या बजेटनुसार सिलेक्ट करू शकता. जर तुमचं प्रोडक्ट कुणी पाहिलं, विशलिस्ट केलं तरच मिशो तुमच्याकडून पैसे घेणार. जर प्रोडक्ट पाहिलं नाही तर पैसे घेतले जात नाहीत. दुसरा इन्कम सोर्स आहे पेनल्टी. जर सेलरचं प्रोडक्ट खराब असल्यामुळे किंवा चांगल्या दर्जाचं नसल्यामुळे परत केलं जात असेल तर त्यावर मिशो पेनल्टी घेते. तिसरा सोर्स फ्लोट मनी. ग्राहकांकडे वस्तू पोहोचल्यानंतर सेलरला मिशो 7 दिवसांनी पेमेंट करते. त्यामुळे या 7 दिवसात हा पैसा मिशोला वापरायला मिळतो. ही रक्कम मिशो गुंतवणूक आणि लोनसाठी वापरते. अशा प्रकारे रिसेल बिझनेस मॉडेल मिशोच्या चांगल्याच पथ्यावर पडला आणि मिशोला बड्या प्लेयर्सना टक्कर देणारी एक ई कॉमर्स कंपनी बनता आलं. आता मिशोचं आव्हान पेलणं फ्लिपकार्ट, ॲमेझॉनला जड जात आहे. मिशोची वाढती लोकप्रियता पाहून फ्लिपकार्टने शॉपसी आणि ॲमेझॉनने ॲमेझॉन बाजार हे स्वस्त वस्तू विकणारे ॲप आणले. पण तरीही मिशोला मागे टाकणं या ॲपना जमलं नाही. मिशोचं हे बिझनेस मॉडेल तुम्हाला कसं वाटलं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.